नमस्कार, मी सौरभ नाईक. आपण पाहताय NDTV मराठी. दुपारी 2च्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. या बातमीपत्रात राज्यासह देशभरातल्या बातम्या आपण पाहणार आहोत, पण त्याआधी सुरुवात करूया हेडलाईन. प्रफुल्ल पटेलांच्या राज्यसभा जागेसाठी निवडणूक जाहीर. 25 जूनला मतदान आणि मतमोजणी. 13 जूनला अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख. महाराष्ट्रात विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबर रोजी संपणार. ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यात राज्यात मतदान होण्याची शक्यता. शरद पवारांचा अल्पसंख्याक समाजात दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न. धर्म समाजात गल्लत निर्माण करण्याचा प्रयत्न. राष्ट्रवादीच्या बैठकीत सुनील तटकरेंचं नाव न घेता शरद पवारांवर आरोप. सोनिया दुहान अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करणार. सोनिया दुहान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीसाठी हजर. शालेय शिक्षण अभ्यासक्रमात मनुस्मृतीचे श्लोक घेतले जाणार नाहीत. शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचं स्पष्टीकरण. ड्राफ्ट तयार करणाऱ्यांवर कारवाई करण्याची घोषणा. पुण्यात एक्साईज डिपार्टमेंटच्या ऑफिसवर सुषमा अंधारे आणि रवींद्र धंगेकरांचं आंदोलन. पुण्यातील पब रात्रीपर्यंत सुरू राहण्यास एक्साईज डिपार्टमेंट जबाबदार असल्याचा आरोप. पुणे पोर्श अपघात प्रकरणात पुण्यातील आमदाराचा डॉक्टर तावरेला फोन. आरोपीच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफारीसाठी दबाव टाकला का, सवाल केला होता. अल्कोहोलचा पुरावा महत्वाचा नाही. आरोपी पूर्ण भानावर होता. आरोपीच्या ब्लड सॅम्पलमध्ये अदलाबदल. पुणे पोलीस आयुक्तांची माहिती. कोल्हापुरातील राजापूर बंधारा ओव्हरफ्लो. पाणी उपसा न झाल्यानं पाणी पातळीत 16 फुटांनी वाढ. भंडाऱ्यात उष्माघाताचा कोंबड्यांना मोठा फटका. 1500 पेक्षा जास्त कोंबड्या होरपळल्या. 4 तास वीज गायब झाल्यानं मृत्यूचं तांडव.